डिअर फ्रेंड्स, स्पोकन इंग्लिशच्या या व्हिडिओत आपण बाय नावचा वापर इंग्रजीत कसा केला जातो आणि बाय नाव काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. चला तर मग, बाय नाव म्हणजे आतापर्यंत किंवा आतापर्यंत, तोवर म्हणजे तोपर्यंत असा त्याचे मराठी अर्थ होतो. ओके, म्हणजे बाय धिस टाईम, बाय नाव मीन्स बाय धिस टाईम, आतापर्यंत, तोवर, तोपर्यंत या अर्थाने या बाय नावचा वापर वाक्यात केला जातो. तो कसा बघूया. एक्झाम्पल्स. 1. शी शुड बी होम बाय नाव. शी शुड बी होम बाय नाव. आता हा बाय नावचा वापर शेवटी केलेला आहे, शेवटी करतात, लक्षात. मग कसा अर्थ झाला? ती आतापर्यंत, शी म्हणजे ती आणि बाय नाव म्हणजे आतापर्यंत, ती आतापर्यंत घरी पोहोचली पाहिजे. ती आतापर्यंत घरी पोहोचली पाहिजे. तर बाय नावचा वापर करून हे वाक्य असं सांगितलं जाईल. तसं शी शुड बी होम बाय नाव. ती आतापर्यंत घरी पोहोचली पाहिजे किंवा पोहोचली असेल असं त्याचा अर्थ घेतला आहे. ओके, दिस इज द बाय नाव इज इन द लास्ट ऑफ द सेंटेन्स. सेकंड, ही मस्ट हॅव known the truth by now. He must have known the truth by now. या वाक्यात सुद्धा बाय नावचा वापर शेवटी केलेला आहे, लक्षात. मग वाक्य बनवताना बाय नाव तुम्ही शेवटी वापर करू शकता. अर्थ काय झाला? त्याला, तोवर म्हणजे तोपर्यंत, तोवर, बाय नावचा अर्थ आहे तोवर. त्याला तोवर सत्य समजलेले असेल. त्याला तोपर्यंत सत्य समजलेले असेल, त्यालाच म्हणतात ही मस्ट हॅव नोन द ट्रूथ बाय नाव. दिस इज द यूज ऑफ बाय नाव. गॉट इट? बाय नावचा अर्थ समजला. बाय नावचा वापर असा केला जातो. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करणं विसरू नका. थँक्स.